निर्गम प्रकरण 17. खडकातून पाणी. गणना प्रकरण 20 पदे 1 ते 13. मग इस्रायल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे तळ दिला. तेथे त्यांना प्यायाला पाणी नव्हते, म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायाला पाणी दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? पण तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर का आणलेस? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, ह्या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पितील. आणि इस्रायलांच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा आणि मरीबा म्हणजे कलह असे ठेविले, कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. अमालेकाबरोबर युद्ध. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या समयी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला, आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तरवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव याव्हे निस्सी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेविले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल.